नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे आपल्यासोबत पाहुणे आलेले आहेत म्हणजेच आपले सबस्क्रायबर, त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर ते काय आहेत, कशा आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव विक्रांत धोडपकर. बरं, घोलपकर, धोडपकर. धोडपकर. बरं, आता राहिलो कुठं तुम्ही? मी सध्या सदाशिव पेठेमध्ये राहतो आणि माझा एक छोटा बिझनेस चालू होता सध्या. बरं, मूळ गाव कुठलं? मुळगाव तसं म्हणजे माझ्या 5-7-8 पिढ्या तर पुण्यातल्याच आहेत. म्हणजे पुण्यातले झाले. पुण्यातलेच हो. काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता? सुरुवात कशी होती पहिल्या अनुभवाची? सुरुवात म्हणजे एक साधारण 5 वर्षापूर्वी पेंडॅमिक पिरियड होता. तेव्हा मी एका कंपनीत जॉब करायचो. जो सेल्स अँड सर्व्हिस माझा जॉब होता, सेल्स सर्व्हिस मॅनेजर म्हणून. पण ऑन दी फील्ड फिरायला लागायचं आणि नेमकं 5 वर्षापूर्वी पेंडॅमिक लागला आणि आमची फूड इंडस्ट्रीजमध्ये जे काही इक्विपमेंट्स लागतात त्याचे पॅकेजिंग आणि बाकी प्रोसेसिंगचे इक्विपमेंट्स असायचे. आणि पेंडॅमिक लागल्यामुळं काही आमचे जे इंजिनियर्स आहेत ते त्यांच्या गावाला वगैरे गेले आणि त्यामुळे मग मॅनपॉवर कमी पडले आम्हाला. आणि त्या ह्याच्यामध्ये कोणाला परमिशन्सच नव्हती बाहेर पडायची. खरं तर रस्त्यावरती कोणी दिसायचं, गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशनमुळे फार स्ट्रिक्ट केलं होतं. पण ॲज अ फूड इंडस्ट्री दॅट्स अ मॅन्डेटरी होतं. त्यावेळी रिक्वायरमेंट होती आणि त्याला परमिशन्स द्यायचे. फूड इंडस्ट्री असेल तर त्याला गव्हर्नमेंट परमिशन्स काढून आम्हाला पासेस दिले जायचे आणि फील्डवर जाऊ शकत होतो इमर्जन्सीच्या वेळी. जर त्यांचे लेटर्स आले गव्हर्नमेंटकडनं तर आम्ही जात होतो. तर इंजिनियर्सला असल्यामुळे मग मलाच बाहेर पडायला लागलं. तर आमचं ते क्लायंट होतं ते माणगावला होतं. ओके. हां. पुण्यापासून जवळजवळ साधारण 200-250 किलोमीटर होतं आणि महाडच्या जवळ, म्हणजे महाडच थोडक्यात. आणि त्यांचं म्हणजे मशीन पूर्ण कोलॅब, म्हणजे त्यांचा बिझनेसच कोलॅब झाला होता आणि फूड इंडस्ट्री म्हणजे त्यांचे पॅकेजिंगचंच प्रॉब्लेम झाला होता पॅकेजिंगचा. मग मलाच जावं लागलं. मग मी आपलं नेहमी सदाशिव पेठेमधनं माझ्याच कारमधनंच जातो. तर नेहमीच्या रूटप्रमाणे मी निघालो. कर्वे रोडने पौड फाट्यापासून पौड रोड, चांदणी चौक आणि तिथून हायवे आपला. हायवे आणि मध्ये घाटच आहे, ताम्हणी घाट. बरोबर. तर ताम्हणी घाट जिथे स्टार्ट झाला तिथं मी 1-2 मिनटं थांबलो की कारण रस्त्यावरती कोणीच माणसं नव्हती. प्रॉब्लेम तर होता की आणि तिथून मॅप लावला. तर मॅप लावला पण रेंजही नव्हती. पण तुम्हाला अलाउड कसं केलं मग त्या पिरियडला जायच्या वेळेस? कारण की गव्हर्नमेंटने सगळं बंद केलं होतं. हो, आम्ही स्पेशली पास आम्हाला गव्हर्नमेंटनी, तहसीलदारांनी हे केले होते ना, ॲलोकेट केले होते आणि आम्ही ते अपडेट करून घ्यायचो, ऑनलाईनच करायचो. पण ते आम्हाला पासेस मिळून जायचे क्लायंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, त्यांची रिक्वायरमेंट्स काय त्याप्रमाणे, आणि होल्ड असल्यामुळे ते होऊन जायचं. तर ताम्हणी घाटाच्या अलीकडे मी थोडं थांबलो 5 मिनटं की कोणीच, म्हणजे मला वाटलं आउटस्कटला तरी माणसं दिसतील ॲटलिस्ट, पण कोणीच दिसत नव्हतं. पण एक माणूस आला, म्हणे कुठं चालला आहे, काय चाललं आहे. एक शेतकरीसारखाच होता आणि मी म्हणलो मला इथं जायचं आहे. म्हणे जाऊ नका म्हणे, पुढे रस्ता बंद आहे म्हणे. पण म्हणलो तो सध्या तर पेंडॅमिक आहे, कोणी येत जात नसेल म्हणूनच म्हणे जाऊ नका पुढे. पण म्हणलं आमच्या क्लायंटची म्हणजे आता त्याला समजवण्याच्या पलीकडे होतं. त्याला म्हणलो ठीक आहे, मी बघतो आणि मग ठरवतो काय करायचं. तो गेल्यानंतर मग मी रेग्युलर माझ्या सैरी गायला लागलो. गेलेत तुम्ही पुढं? हो, पुढं गेलो. मग शिवतळगड लागला आणि पुढे गेल्यानंतर अजून काही छोटी मोठी गावं लागली. त्यानंतर मग रेंजच गेली. रेंज नसल्यामुळे मग म्हटलं कोणाला विचारावं, पण तिथं कोणी दिसेनाच. मग तिथे एक मेंढपाळ होता, धनगर दिसला मला. त्यांनी पण तोंडाला कापड वगैरे पूर्ण गुंडाळलं होतं. त्यावेळी मास्क तर कंपल्सरीच होते. मग तो मेंढपाळ दिसला. त्याला म्हणलो की माणगावला एक्झॅक्ट कुठून, म्हणजे तो शॉर्टकट कुठला आहे. म्हणे तुम्ही मेन रोडनी जाऊ नका, इथून शॉर्टकट आहे, लेफ्ट घ्या इथनं म्हणे. इथून 20 किलोमीटरवरती एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट घ्या म्हणे आणि तुम्ही डायरेक्ट माणगावमध्ये निघाल. म्हटलं ठीक आहे. मग 20 किलोमीटर पुढे गेलो, पण तो रोडच दिसेना मला. मग तिथे एक बाई दिसली. बाई आणि माणूस दोघंही होते, दोघं काम करत होते शेतात.
मग त्यांना विचारलं, मी इथं आहे का, म्हटलं पाणी प्यायला मिळेल का, तर त्यांनी त्यांनी विहिरीच्या इथं नेलं, पाणी प्यायला दिलं. आणि तिथून पुढे म्हटले की 10-1 किलोमीटरवरती साधारण उजवा टर्न घ्या म्हटले. म्हटलं असेल कदाचित त्यांना जास्त नॉलेज असेल ते अपडेट म्हणजे त्याप्रमाणे मग मी पुढेही निघालो 10 किलोमीटरवरती. आणि तेही जाताना म्हटलं की पुढं जाऊ नका, त्यांचंही म्हणणं होतं की जाऊ नका. तिघंही भेटले. तिघांनी तोंडाला कापड गुंडाळलं होतं, त्यामुळे चेहरे दिसू शकत नव्हते मला. आणि तिघांनीच कल्पना दिली की पुढं जाऊ नका म्हणे. पण मला जाणं भाग होतं त्यामुळे मी निघालो. परत 10-1 किलोमीटरवरती गेलो, पण रोडच दिसेना, डोंगरच, एंडच तिथं. मग तिथं मी साधारण म्हणलं कोणी दिसेल, पण कोणी दिसलं नाही. मग मी एका डोंगर दिसला त्याच्या पायथ्यापासून निघालो आणि जात राहिलो. जवळजवळ 15 ते 20 मिनटं ट्रॅव्हलिंग केलं. त्या डोंगराच्या बरोबर मी टॉपला पोचलो. म्हणलं हे काय प्रकार आहे म्हणलो. त्यांनी सांगितले की 10 किलोमीटरवरती वळायचं, मी वळालो. डोंगराच्या पायथ्याने साईडनी जायचं गेलो, वरती आलो मी. आणि अगदी वरनं बघितलं, काहीच, फक्त शेतच दिसत होते, काहीच दिसत नव्हतं. मी परत माघारी फिरलो. म्हणलो वरती तर टॉप पॉईंटला आलो, काहीच नाही. परत माघारी फिरलो. परत जवळजवळ 18 ते 20 किलोमीटर तो पूर्ण डोंगराचा एरिया होता, तो पूर्ण टेकडी होती, ती कवर केली, खाली आलो. परत एक पारधीसारखे माणसं होते काही, तर त्यांच्याकडे गेलो. म्हटलं माणगावला जायला रस्ता. म्हणे अहो तुम्ही चुकीचं आला म्हणे, तुम्ही एक काम करा, परत 10 किलोमीटर मागं जावं म्हणे त्या हायवेपासून, आणि तिथून परत लेफ्ट घ्या. मी म्हणलो मला पूर्वी ते भेटले, त्यांनी राईटला सांगितलं आणि उजी घेऊ. नाही म्हणे, चुकला म्हणे तुम्ही, पण पुढे जाऊ नका म्हणे तुम्ही, धोका आहे म्हणे. पण मी काय 4 ते 5 वेळा झालं. मी म्हणलो ठीक आहे, काही हरकत नाही. मी निघालो पुढे. 10 किलोमीटरवरती आलो आणि जाताना जो लेफ्ट होता तो घेतला. तिथून जवळजवळ 15-1 किलोमीटर पुढं आलो असेल मी. परत तेच कंडिशन, परत तसाच डोंगर. पूर्ण राऊंड मारून आलो, तोच डोंगर दिसला. आणि परत त्याच डोंगरावरती आलो आणि परत टॉपला आलो. म्हणलो हे काय प्रकार, पहिला जर प्रकार दुसऱ्यांदाही त्याच डोंगरावर फिरून 15 किलोमीटर मागे गेलो. परत हे 15 किलोमीटर आणि परत ह्याच डोंगरावरती आलो. हे कसं काय म्हणलो, मला काही समजेनच. अरे म्हटलं हे काय प्रकार काय होतं आपल्याबाबत, म्हणजे मला एकदम अंगावर शहारेच यायला लागले की एक्झॅक्ट होतंय काय. का म्हणलो माझ्याकडनं ऐकण्यात चुकी होती. ठीक आहे म्हटलो. परत मी डोंगर खाली उतरलो, तो वळसा घातला तो पूर्ण, आणि खाली आलो. आणि पुढे गेलो तर एक जे काही गव्हर्मेंट ऑफिसर्स गाड्या वगैरे त्यांच्या होत्या. त्यांना विचारलं, म्हटलं असं असं माणगावला जायचं आहे, हे रोड सांगितले. म्हणे अहो तुम्ही अजून पुढं जायला पाहिजे आणि एक 8 ते 10 किलोमीटरवरती टर्न मारा. म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं मी ऑलरेडी जाऊन आलो आहे, परत मागे आलो आहे. म्हणे नाही नाही तुम्ही बरोबर आहे, तुम्ही जावा म्हणे, तिथंच रोड आहे, तो फाटा आहे, त्या फाट्यावरनं वळा म्हणे. परत गेलो मी पुढे आणि राईट घेतला आणि साधारण एक परत 10-15 किलोमीटर फिरो, परत तोच डोंगर. म्हणलो अरे काय, मला कळायलाच तयार नाही काय होतंय काय. आणि आता जवळजवळ संध्याकाळची वेळ होतं, रात्री होत आली. म्हणलो करायचं काय. म्हणलो वरती जावं की नाही डोंगरावरती परत त्या, कारण मला तोच रोड परत दिसला. सारखं तेच. हो, सारखं तिथं सगळे सांगायचे की घ्या, राईट घ्या किंवा लेफ्ट घ्या, आणि फिरून त्या डोंगराच्या परत पायथ्याशी आलो. 3दा तर चढून झालं. म्हणलं आता चौथ्यांदी काय करायचं, म्हणजे मला काही कळनच. मी म्हणलो एकदा परत फोन करावं क्लायंटला, पण रेंजच नाही काही, आणि काही मॅप पण बघता येत नव्हता, कारण रेंज नसल्यामुळे आउटस्कटला मला काही सुचायलाच तयार नाही की काय करावं आता नक्की. मग मी बेसिकली गुगल ट्राय केलं, सगळ्या ह्याच्यातनं मॅपिंगचं बघितलं काही जमतं आहे का, पण ते काहीच उपयोग झाला नाही. मग शेवटी मलाही भूक खरं लागली होती, कारण मी दुपारी निघालो 11th आवरला, काही खाल्लंही नव्हतं.
नशीब गाडीत आलो, जरा बसलो, पाण्याची बाटली होती, पाणी पिलं. बॅगेत एक माझ्या बिस्किटचा पुडा होता, कमीत कमी तेवढा तरी काय, कारण दुकानं बंद आहे त्यामुळे. हो, काहीच भेटत नव्हतं, हॉटेल्स बंद. हो, हॉटेल्स बंद, सगळंच बंद. बिस्किट खाल्लं, थोडे पाणी पिलं, थोडं रिलॅक्स झालं. म्हटलं एक 5-10 मिनटं बसावं आणि मग ठरू काय करायचं ते, का बॅक टू पॅव्हेलियन जायचं. पण म्हणलो क्लायंटची इमर्जन्सी, त्यामुळे जाणं तर भागच आहे. कारण त्या क्लायंट्सला आम्ही जवळजवळ 5-6 दिवस त्यांचं फूड इंडस्ट्री बंद होतं. आणि त्यांचे जे म्हणजे क्लायंटचे जे कस्टमर्स आहेत त्यांना तर फूड नेसेसरी, म्हणजे या पिरियडमध्ये नाही हॉटेल्स उघडी काही, त्यामुळे त्यांना पार्सल्स देणं त्यांना हे होतं. मला कळेनाच काय करावं एक्झॅक्टली. मग 10-1 मिनटं थांबलो, विचार केला, म्हटलं काही होऊन दे, आज रात्र झाली तरी मला पोचायचंच तिथे. मग निघालो मी परत, आणि अंधार पण झाला होता. मेन रोडला आलो, परत मेन रोडला आलो हायवेला. तर तिथं एक कंदील घेऊन माणूस चालला होता. तर त्याच्या पुढे गेलो. तो काही थांबायलाच तयार नाही, म्हणजे कंटिन्यूस चालतच होता. म्हटलं बाबा जरा थांबा 1-2 मिनटं. नाही म्हणे, हे काय, आम्ही बोलायलाच तयार नाही तो. मग शेवटी त्याला बाबांना म्हटलं, बाबा मला असं माणगावला जायचं आहे, मला थोडासा रोड तुम्ही सविस्तर माहिती सांगा रोडची. म्हणे तू चुकलास बाळा, तू इकडं आलास का, इकडे आज एकतर 2 दिवसांनी अमावस्या आहे ती, तू या बाजूला आलाच का. म्हटलं बाबा काय झालं की असा म्हणजे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे मला जावं लागतं आहे आणि अर्जन्सी असल्यामुळे. ते म्हणे एक काम कर, आता तू परत 10 किलोमीटर मागे जा, तिथनं एक रोड आहे म्हणे, थोडा डोंगरावरनंच जायला लागेल तुला, टेकड्यांवरनं जा म्हणे. परत 10 किलोमीटर पुढे मागे आलो, एक रोड दिसला, त्या रोडने गेलो, परत त्या टेकडीच्याच खाली आलो. शेवटी मला कळायलाच तर नाही एक्झॅक्ट होतंय काय. मग नंतर हसण्याचा आवाज आला माझ्या एकदम मागणं. तर बघतो तर काय, तो जो पहिला जो माणूस मला भेटला होता ताम्हिणी घाटाच्या इथे, तोच. बघ म्हणे, मी म्हणत होता ना तू येऊ नको, तू का आलास. बापरे. मला अक्षरशः डोळ्यात, म्हणजे मला इतका मी घाबरलो, प्रचंड घाबरलो. आणि म्हणलो काहीतरी हे वेगळंच प्रकरण आहे. म्हणे तू का आलास इथे, आणि तुला सांगितलं होतं जाऊ नकोस. 5-6 वेळा भेटल्यानंतरही तुला सांगित होतो. प्रत्येक वेळी मी तुला वेगवेगळ्या ह्याच्यात पोशाखात यायचो आणि तुला सांगायचो, आणि जाऊ नकोस तू पुढे ब्रिज पण तुटलेला आहे, तर तू पुढे काही जाऊ नकोस. म्हटलं बाबा, म्हणून तर मी शॉर्टकट विचारत होतो म्हटलं तुम्ही. मग तो मी म्हटलो हा काहीतरी भयानक प्रकार आहे. मग मी माझी गाडी स्टार्ट केली आणि जायला लागलो परत हायवेला. तर तो माझ्या गाडीच्या मागे पळत आला. माझी गाडी मी जसं वाढवत गेलो, 40-50चं स्पीड, 60चं स्पीड, त्या स्पीडनी तो पळत आला माझ्या गाडीच्या मागे. आणि मी 50-60च्या स्पीडनी गाडी 60च्या पुढे गेली, तरी पण तो पळत यायला लागला. तुम्हाला कसं कळलं की तो पळत येतोय म्हणून. मी काचेतनं बघितलं आणि एकदम उंच झाला तो, त्याची हाईट वाढली गेली. मी म्हटलो काहीतरी प्रकार दिसते. मग मी गाडी थांबवली आणि जस्ट मागे बघितलं, तर तो भयानक प्रकार तो. आणि जवळजवळ 10 ते 15 फूट तो उंच झाला माणूस, म्हणजे त्याच्या एवढा उंचीचा झाला तो. बापरे. आणि हातात काठी होती, त्याच्या डोक्याला पगडी होती, आणि डोळे लाल झालेले होते. क्लिअर मला पूर्ण दिसत होतं की, पण आता करणार काय, इलाज नव्हता. आणि तो माझ्या मागे पळत यायला लागला. मी गाडी पुढं घ्यायचो त्याप्रमाणे तो मागे पळत यायचा आणि काठी आपटायचा आणि मला म्हणायचं थांब, नाहीतर मी तुला जाऊन देणार नाहीत ना. मग मी थांबलो, म्हटलं 1 मिनटं बघावं. तर मागे वळून बघितलं, भयानक प्रकार, म्हणजे आयुष्यात मी पहिल्यांदाच प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी मला फोर्सफुली गाडीच्या पुढं आल्यानंतर म्हणला मी गाडी पुढे जाऊन देणार नाही. म्हटलं म्हणजे तो असं बोलत होता का तुमचे. हो, माझ्याशी बोलला ना तो प्रत्यक्ष, की तू आलास का इथे, आणि आला तर आला, तुला म्हटलं होतं पुढं जाऊ नको, तर तू गेलास.
तू माझं ऐकलं नाहीस, 5 ते 6 वेळा तुझ्या गाडीचं वेश बदलून आलो, 6 ते 7 वेळा, तर तू माझं ऐकलं नाहीस आणि पुढे पुढे जात राहिलास. म्हटलं बाबा चुकलं माझं, पण मला जाणं भाग आहे काही कारणांमुळं. पण तो माझा त्याचा एकदम आवाढव्य तो अवतार बघून मला म्हणजे अक्षरशः मला तोंडचं पाणीच पळालं की काय करावं आणि काय नाही. मग शेवटी देवाचं नाव घेतलं, म्हटलं देवा मला ह्यातनं सोडव, म्हणलो हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. स्वामी समर्थ म्हणलो मला ह्याच्यातनं काही करून प्रसंगातनं सोडवा म्हणलो. असं म्हणलो, डोळे मिटले 2 मिनटं आणि बघितलंच नाही पुढे मागे कोण आहे गाडीच्या. आणि मला मोठ्यांनी म्हटला की मी तुला ह्यावेळी सोडतोय, परत जर ह्या बाजूला आलास तर काही खरं नाही, तू परत कधी आयुष्यात जाणार नाहीस. आणि मी तसंच मग शेवटी कसं तरी मी देवाचं नाव घेत हळूहळू गाडी चालवत गेलो. जवळजवळ हायवेला टच झालो तेव्हा म्हटलं अरे बापरे, कुठून तरी सुटलो इथं. आणि मग मला बघतो तर काय समोरच बोर्ड मानगाव लेफ्ट साईड दाखवलाय. अरे बापरे, म्हणजे एवढं सगळं वेळ जाऊन तिथं जवळच होतं. हो, आणि जवळजवळ मी 5-6 तास ते त्याच एरियात फिरतोय. तोच डोंगर, तोच माणूस थोडक्यात होता, तोच माणूस दिसायचा, फक्त ते तोंडाला त्यांनी कापड बांधल्यामुळे मला दिसत नव्हतं. पण मला जेव्हा घाटाच्या स्टार्टच्या वेळी तो जो माणूस होता तोच इथं दिसला. तेव्हा त्यावेळी त्यांनी तोंडाला कापड गुंडाळलं नव्हतं, नंतरही गुंडाळलं नव्हतं. त्यामुळे चेहरा तो मी ओळखला होता चेहरा. आणि लास्टचा जो हा आत्ता बघितला तो जेव्हा 7-8व्या वेळी, तेव्हा तोच माणूस. मग म्हणलो हे काहीतरी आपण चुकलो, म्हणजे काहीतरी आपला पहिल्यांदा वाटलं नाही काहीतरी आपणच मानसिकतेचं काय आहे ह्याच्यात थोडं भास वगैरे भास झाला का काय. पण म्हणलो मग असं भास झाला तर मग 7-8 वेळा मी फिरलो का त्या टेकडी भोवती डोंगरावरती. तो जवळजवळ टॉप टू बॉटम जवळजवळ 15 किलोमीटर होतो. जवळजवळ 15 किलोमीटर चढायचं आणि 15 किलोमीटर यायचं, 30 किलोमीटर. म्हणजे चढायला जवळजवळ मला दीड तास जायचा एका ह्याच्यामध्ये. असे मी 7-8 राऊंड मारले, म्हणजे 7-8 तास तिथल्याच एरियात फिरत होतो मी जवळजवळ. बघतो तर काय डावीकडे बोर्ड आणि तिथून लिहिलं होतं की फक्त 30 किलोमीटर. जी गाडी मी मारली म्हणजे 70-80 अगदी 90 स्पीडनी मी गाडी शेवटी घेतली आणि कसाबसा त्या क्लायंटकडे पोचलो. कारण ते फूड इंडस्ट्री असल्यामुळे 3 शिफ्ट चालू होत्या. मी आलो पहिल्यांदा ते डायरेक्ट कुठंच बघितलं नाही, कोणाशीच बोललो नाही, डायरेक्ट त्या आलो आणि त्या कंपनीच्या सिक्युरिटी गार्डवाल्याकडे आलो आणि म्हणलो बाबा पहिलं त्याला बघितलं की तो कोण आहे. कारण मला आता असा अनुभव यायला लागला की परत तोच तर माणूस नाही सिक्युरिटी गार्ड म्हणून. पण नाही, नशिबाने वेगळा होता. म्हणजे भीती बसली होती मनात. भीती बसल्यामुळे मला वाटलं आता एवढा वेळा तो भेटला इथं पण तोच आहे का काय. पण नव्हता. नशिबाने पोचलो मी तिथे, फॅक्टरीच्या आत गेलो, जे काय प्रॉब्लेम्स होते ते रिझॉल्व्ह केले, सोयीस्कर ओढलो. मग मी म्हटलो की आता जाताना तरी कमीत कमी मी त्या रस्त्याने जाणार नाही, परत तो माणूस भेटायला नको. मग तुम्ही ज्यावेळेस माघार याल त्यावेळेस त्याच दिवशी आले का परत मग? हो, नाही, मग मला पूर्ण तर मशिनीचा प्रॉब्लेम होता ते सॉल्व्ह करोस तर पहाट झाली ना दुसरं. हो बरोबर. मग ते केल्यानंतर मी म्हटलो की आल्या त्या रस्त्या, मग त्या क्लायंटचे जे मॅनेजर्स होते त्यांना मी भेटलो, त्यांना झालेला प्रकार सांगितला. अहो म्हणे हो इथे या एरियात खरंच ते प्रकार होतात, नशीब म्हणे तुमचं की तुम्ही 72 की तुम्ही आलात व्यवस्थित आणि हे झालात. म्हणून म्हणे माझं म्हणणं होतं की तुम्ही सकाळीच निघा, म्हणजे मग दिवसभरात. अहो म्हणलं मी दुपारी निघालो पण असे प्रॉब्लेम झाले आणि येऊस्तर हे आता रात्रच झाली ना, म्हणजे तिथंही पोचायला खाली. म्हणे शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळी ह्या एरियात प्रवास करूच नका असं ते म्हणाले. हो, ते म्हणले कारण आम्हालाही ऐकून आहे तिथे प्रकार होतात आहेत तिथे, तर त्यामुळे याच्या पुढे काळजी घ्या. पण म्हटलो साहेब आता मला जाताना कसं हो की त्याच रस्त्याने जाऊ. म्हणे एक काम करा, खरं दिवसा गेला तरी चालेल पण दुसराही पॅरलल रोड आहे तर तुम्ही म्हणजे इकडे लागतो सातारा रोडला डायरेक्ट भोर मार्गे असा, तर तुम्ही तिकडनं गेला तरी चालेल. म्हणजे
मग मी विचार केला की भोर मार्गे गेलं तर जवळजवळ 30-35 किलोमीटर एक्स्ट्रा लागेल आणि इकडनं गेलं तर 30-35 कमी लागेल. पण म्हणलो 30-35 जास्त लागले तरी चालेल, पण त्या रोडनी परत नको. बरोबर आहे. मग मी माघारी परत निघालो आणि भोर मार्गे असं त्या रूटने आलो आणि मग पुण्यात आलो. पुण्यात आमच्या साहेबांनाही सांगितलं असा असा प्रकार झाला, याच्या पुढे काळजी घेऊ आपण आणि शक्यतो रात्रीचा म्हणजे अर्ली इन दी मॉर्निंग निघू, पण दुपारी किंवा इव्हिनिंगला निघायला नको, म्हणजे कधी क्लायंट्सकडे. तुम्ही सिटीतनं 11 वाजता निघाले, म्हणजे माझ्या मते तुम्हाला त्या ताम्हणी घाटाची तर 12 वाजले असेल एक्झॅक्टली. हो 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 त्या दुपारी 12 वाजण्याच्या वेळेस हा सगळा प्रकार घडला. हो, करेक्ट करेक्ट बरोबर. करेक्ट. मला तो माणूस पहिल्यांदा भेटला तो 12 वाजले होते. 1 तास कारण की लागतोच माझ्या मते तरी. हो हो. एरवी खरं तर 2 तास लागतात तिथं ताम्हणी घाटापर्यंत, पण त्यावेळी ट्रॅफिक नव्हतं, म्हणजे पॅन्डेमिकमुळे रस्ते ओपन होते हां डायरेक्टली, त्यामुळे मला 1 तासात 1-1.25 तासात पोहोचलो मी तिथे. पण ते 12-12:15च्या आसपास मी तिथे होतो ताम्हणी घाटाच्या इथे. बरोबर स्टार्टला. बरं, मग तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे झालता का, किंवा कंपनीत तुम्ही ज्यावेळेस पोहोचले त्यावेळेस तुम्हाला काय त्रास वगैरे झालता का? खरं तर घरी मी पूर्ण रस्त्यावरती अक्षरशः घाबरतच आलो, अगदी घरापर्यंत घाबरत आलो. घरी आल्यानंतर मिसेसला सगळा प्रकार सांगितला काय झाला आहे तो. मिसेस म्हणली, मिसेससुद्धा म्हणली की ह्याच्यापुढे म्हणजे अशा पिरियडमध्ये तुम्ही जाऊ नका, किंवा गेला तर लवकर जावं म्हणजे सकाळी, आणि एकटे जाऊ नका. गेला तर कोणाला तरी म्हणजे सपोर्टिंग तुमचा स्टाफ म्हणा किंवा कोणाला तरी घेऊन जा. पण त्रास वगैरे कसं झाला का काय? त्रास झाला 2-4 दिवस मला अक्षरशः, म्हणजे मला वाटतं आठवडाभर झोपच लागत नव्हती. तो माणूसच डोळ्यासमोर दिसायचा. बर. तो 10 ते 15 फूट एवढी त्याची आकृती पाहिली त्या माणसाची, ती माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे. अजूनही पाहिलं की मला असं ते म्हणजे आठवतं ते कंटिन्युअसली. बर. तर मित्रांनो, हा होता सरांसोबत घडलेला अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होता. माझ्या मते हा चकव्याचा प्रकार असू शकतो. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा, आणि सरांच्या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं तेही कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती भरा, किंवा इंस्टाग्रामला पण तुम्ही DM करू शकता. मिस्टर टॉक्स ऑफिशियल हे आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याच्यावरून तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. म्हणजे विदिन 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही आमच्या स्टुडिओ येऊन तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचू शकता मिस्टर टॉकच्या माध्यमातून. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.